नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर आज आपण टिफिन व्लॉग करतोय. तर त्यामध्ये आपण एक छोटंसं सॅलड बनवणार आहोत, सगळं मिक्स असलेलं आणि बटाटा आणि मटारची भाजी बनवणार आहोत सुकी आणि चपात्या. तर यामध्ये आता सगळ्यात आधी आपण सगळ्या लागणाऱ्या गोष्टींचं चॉपिंग करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला सकाळच्या गडबडीच्या वेळेत एकदम असं सोपं होऊन जातं. तर सगळ्यात आधी मी टोमॅटो आहे तो एक मीडियम आकाराचा छान रसरशीत पिकलेला घेतलेला आहे. त्याला असं बारीक चॉप करून घेतलंय. सोबतच एक मोठ्या आकाराचा कांदा, त्याला सुद्धा शक्य होईल तितकं बारीक चॉप करून घ्यायचं, म्हणजे छान अशी भाजी आपली तयार होते. आणि बटाटे तुम्हाला भाजीमध्ये केवढ्या साईजचे आवडतात, त्यानुसार त्याचे चौकोनी असे पीस करून घ्या आणि ते पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे आपण फोडणी वगैरे देईपर्यंत ते काळे पडत नाहीत. आणि आता आपल्याला एक छोटासा मसाला तयार करून घ्यायचा आहे. एकदम क्विक तयार होतो आणि भाजीला एकदम मस्त चव येते. चमचाभर धने घातलेले आहेत मी, पाव इंचसारखं आलं, 2-4 लसणीच्या पाकळ्या आणि 2 मिरच्या आहेत त्या मधून कट करून घातलेल्या आहेत. आता हे आपल्याला पाणी न घालता असं वाटून घ्यायचंय. याने काय होतं, आपल्या भाजीला खूप छान स्मेल येते, फ्लेवर येतो आणि पटकन फोडणी तयार होते आपली, म्हणून हे वाटून घ्यायचं. आणि आता आपल्याला सर्वात आधी भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे. त्यासाठी मी ते 2 चमचेसारखं तेल आहे ते कढईमध्ये घातलंय. छान तेल गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की गॅस बारीक करायचा आणि अर्धा चमचेसारखं जिरं टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि मग आपल्याला सगळी जी पेस्ट आपण करून घेतली होती धन्याची आणि जी मिरची आणि लसूण होतं, ते सगळं छान असं फोडणीमध्ये परतून घ्यायचं. कारण आलं आणि लसूण कच्चं होतं, त्याचा कच्चेपणा मोडेपर्यंत छान परतून घ्यायचं. पिंचसारखं हिंग घालायचंय आणि 1 चमचा हळद छान असं परतून घ्यायचं. हिंगाचा फ्लेवर आहे तो याच्यामध्ये खूप छान येतो. आणि कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता मी माझ्या बाल्कनीतला घातलाय. ताजा कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो भाजीमध्ये. आणि बारीक चिरलेला खूप सारा कांदा घालायचा आहे. या भाजीमध्ये जेवढा तुम्ही कांदा वापराल तेवढी ती भाजी छान तयार होते. कारण आपण ही सुकी भाजी बनवतोय. कांदा आहे तो अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा. ह्या स्टेजला तुम्ही गॅस मोठा केलात तरी चालेल. कांदा छान परतल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. इथे तुम्ही टोमॅटोची प्युरी घातलात तरी चालेल, पण मी टोमॅटो घातलाय बारीक चिरून. आणि टोमॅटो घातल्यानंतर लगेचच मीठ घालायचं, म्हणजे टोमॅटो मऊ व्हायला मदत होते. छान टोमॅटो मऊ झाला की आपल्याला याच्यामध्ये मटार आहेत ते घालायचे आहेत आणि बारीक चिरून घेतलेले जे आपले बटाटे होते ते घालायचे आहेत आणि छान असं परतायचं 1-2 मिनिट. मिठामुळे मटारला आणि बटाट्याला हलकं पाणी सुटतं. छान त्या पाण्यामध्ये परतून घ्यायचं. वरून आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाहीये. झाकण लावून आपल्याला बारीक गॅसवरती परतत त्याला भाजायचं आहे. तुम्ही बघू शकता वाफेवरतीच ते बटाटे आहेत ते मस्त शिजले जातात. ही सुकी भाजी जी वाफेवरची असते ती चपातीसोबत खायला खूप छान लागते. तुम्हाला जर खूप गडबड असेल तर तुम्ही पाणी घालून शिजवलात तरी चालेल. बघू शकता मी चाकूने कट करून दाखवते. इझिली कट होतायत फोडी, म्हणजे मस्त वाफेवरती आपल्या शिजलेल्या आहेत. हवं तर तुम्ही थोडासा पाण्याचा भपका मारलात तरी चालेल. लास्टला आपल्याला बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालायची आणि आपली भाजी बनून तयार झाली. आता आपण जे सॅलड बनवणार होतो तर त्याची तयारी करूया. मी ते कॉर्न वापरणार आहे सॅलडमध्ये. तर अर्धं कणीस आहे ते मी एका सॉसपॅनमध्ये घातलंय आणि काही चणे होते अगदी जराशे, त्यांना मोड आणून घेतलं होतं मी. यांना छान असं शिजवून घ्यायचं. बघू शकता 5-1 मिनिटामध्ये मस्त शिजतात. परतून घ्यायचं, म्हणजे 1-2 मिनिट झाल्यानंतर कणीस परतून घ्यायचं, म्हणजे सगळ्या बाजून ते व्यवस्थित शिजलं जातं. आता 5-1 मिनिटं झाली होती. मी गॅस बंद केलाय आणि कणीस आहे ते बाजूला काढून घेते. चणे आहेत ते सुद्धा गाळून घेणार. कणीस हलकं गार झालं की आपल्याला असं चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायचंय. म्हणजे कणीस सोलण्यापेक्षा अशी पद्धत आहे ती एकदम सोपी वाटते. पटकन दाणे सगळे निघतात. गडबडीच्या वेळेमध्ये ही पद्धत आपण वापरू शकतो. आता एका बाउलमध्ये सगळं साहित्य एकत्र करायचं आहे. चणे आहेत तसेच ठेवलेले आहेत मी. कॉर्न कट करून घेतलेला, बारीक कांदा एक छोट्या साईजचा बारीक असा कट करून घेतलाय. खूप सारी हिरवी कोथिंबीर आणि टोमॅटो घातलेला आहे मी. याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली मिरची सुद्धा घालू शकता. मी याच्यामध्ये लाल तिखट वापरल्यामुळे मिरची घातली नाहीये. इथे अर्धा चमचा जिरे पावडर, जरासं ऑरिगॅनो, अगदी जरासं लाल तिखट, जराशी हळद घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळे जिन्नस आहेत ते छान असे मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला हवं त्याच्यामध्ये जराशी आमचूर पावडर किंवा लिंबू पिळलात तरी चालेल, पण टोमॅटो घातल्यामुळे मला याची गरज वाटली नाही. छान असं मिक्स करून घेतल्यानंतर सॅलड आहे ते अगदी मस्त तयार होतं. टिफिनसाठीच कशाला, असंच खायला खूप छान लागतं हे. नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप हेल्दी आहे आणि मुळात टेस्टी असल्यामुळे ते पटपट खाल्लं जातं. तर आता मी टिफिन आहे तो पॅक करायला घेते. चपातीचा व्हिडिओ मी इथे केला नाही, कारण चपाती काय आपण नॉर्मल घरी बनवतोच. तर मी इथे 3 चपात्या देते टिफिनमध्ये. जरासा घास मी काढून ठेवलाय आणि आता आपल्याला ही सगळी व्यवस्थित पेपरमध्ये कव्हर करून चपात्या आहेत त्या म्हणजे टिफिनमध्ये भरायच्या आहेत.
मी पेपरमध्ये कव्हर यासाठी करते कारण लास्टपर्यंत चपात्या छान मऊ राहतात आणि सोबतच जे आपण सॅलड तयार करून घेतलं होतं ते घालायचंय. याच्यामध्ये आपण मीठ आहे ते अगदी जरासं घातलंय, त्यामुळे याला खूप जास्त पाणी सुटत नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये मीठ न घालता सेपरेट मीठ पॅक करून दिलात तरी चालेल. खाताना मिक्स करून घेता येईल आणि सोबतच मी इथे भाजी भरलेली आहे आणि आपला आजचा टिफिन आहे तो रेडी झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अशाच नवनवीन रेसिपी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. नक्की बघा आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू. बाय बाय.